जय शिवराय सर्वांना. हनुमंत ब्लॉगर या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज आलोय नाशिकमधील निफाड तालुक्यामध्ये धरणगाव येथे. आणि या गावामध्ये आपण माझ्या पाठीमागे बघता एक प्राचीन इतिहासकालीन मंदिर आहे जो जीर्ण होत चाललेला आहे. तर त्या मंदिर मी बघितलं आणि इथं आलो. तर आपण आज हे पूर्ण मंदिराची माहिती घेऊया. हे मंदिर साधारण 800 ते 1000 वर्षापूर्वीचे जुनं प्राचीन मंदिर आहे. आणि ह्या गावातल्या लोकांशी मी थोडी चर्चा केली. कोणी कृष्णाचं मंदिर म्हणते, कोणी शिवचं मंदिर म्हणते. त्यामुळे डिबेटेबल क्वेश्चन आहे. पण मी जेव्हा बघतो किती हा तुम्ही जर पूर्ण स्क्रप्चर बघितलं, हा खूप जुनं स्क्रप्चर आहे आणि पूर्ण डिझाईन पिलर्स आहेत आणि अतिशय छान मंदिर आहे. पण याचा पूर्ण आपण बघता की याचा जीर्णोद्धार न केल्यामुळं याचा ऱ्हास होत चालला या मंदिराचा. आणि ह्या मंदिर जपणं ही आपली जबाबदारी आहे. कारण या मंदिराची माहिती युट्यूबवरती बघितलं कमी आहे, मॅपवरती पण याचं लोकेशन नाही आहे. पण हे आपलं जी जुनं संपत्ती आहे, खूप कोरीव असं काम केलेलं आहे, हे जपणं आपलं काम आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हा चित्र इकडं भावानं बहिणीला लात मारेले. बर, काय करेले म्हणजे ते कोरीव काम केव्हा केलंय ते आपल्याला काही सांगता येणार. बर, भावानं बहिणीला लात मारेले ते त्याला किडे पडेले. बर. म्हणते पूर्वीचे लोक म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो. नाही मी काही त्याच्या आधी जन्मेल नव्हतो, या मंदिराच्या आधी जन्मेल नव्हतो. बर. मला काही एवढी खास माहिती नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी मंदिरामध्ये आलो होतो. एक मस्त भेटले जे मंदिराच्या शेजारी राहतात आणि खूप वर्षापासून हे मंदिराजवळ राहतात. त्यांना खूप अनुभव आहे या मंदिराबद्दल. नमस्कार, नाव काय तुमचं? नरहरी चंद्र सोनवणे, धारणगाव वीर. सोनवणे. हा. ठीक आहे, ठीक आहे. तर यांना मी थोडी गप्पा मारत होतो. त्यांचं म्हणणं आहे की खूप जुनं असे मंदिर आहे आणि हे मंदिराचा सध्या ऱ्हास होत चाललाय. तर तुम्ही दादा आम्हाला सांगा, मंदिराचा ऱ्हास कशा प्रकारे होतोय, म्हणजे ढासळते कशा प्रकारे? इकून वरतून नाला आहे, बर, त्या नाल्याचं पाणी येऊन 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 बर. ते बरोबर खाली त्या वाळू असल्यामुळे त्या नाल्याला ते बरोबर खसळत खसळत चाललं. ते मंदिर ऑटोमॅटिक चिरे पडत चालले. एक एक तव मंदिर इकडं उद्ध्वस्त होत चाललं. तर पाठीमाग ओढा आहे छोटासा. त्या ओढ्याचं पाणी लागून लागून दगड जीर्ण होत आहे आणि पाठीमागची बाजू पडलेली आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण हे पोट पडलेले. आणि हा मेन जे गाभारा होता, इथं हा मेन गाभारा होता आणि पुढचं सभा मंडप तर पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. फक्त आपण गाभाऱ्यामध्ये उभारलेलो सध्या. ओके, धन्यवाद दादा. तुम्ही आम्हाला थोडी माहिती सांगितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार.